कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पूजा शेअर करणार नाही, तर ते म्हणजे आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जी की रेसिपी एकदम भन्नाट आहे आणि एकदम हेल्दी आणि खूप छान अशी रेसिपी आहे. तर ती रेसिपी कशाची आहे? तर ती रेसिपी आहे कवटाची चटणी. तर कवटाची चटणी मी आज तुमच्यासोबत कशी बनवायची, जी की उन्हाळ्यामध्ये एकदम हेल्दी असते आपल्या शरीरासाठी. तर ती एक चमचा तरी आपण उन्हाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे प्रत्येकानं. एक चमचाभर तरी प्रत्येकानं खाल्लीच पाहिजे. तर अशी मी रेसिपी आज तुमच्यासोबत एकदम साधी आणि सोपी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की बनवायला आपल्याला 10 ते 15 मिनिट जास्तीत जास्त लागतात. त्यावरून जास्त वेळ लागत नाही. फक्त ती मुरायला ती वेळ लागतो, पण बनवायला प्रोसेस करायला त्याची तेवढाच वेळ लागतो. तर चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत कवटाची आंबट गोड अशी चटणी. खूप छान लागते, मला तर खूप आवडते. तर अशी मी 3 कवट घेतलेले आहेत, ते पण पिकलेले. तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 4 वस्तू लागतात. त्या म्हणजे कवट, नंतर आणखी गूळ, तिखट आणि मीठ. तर हे पिकलेलं कवट मी अगोदर फोडून घेतलं आणि त्यानंतर मग यातला गर काढणार आहे. तर आवाज मी इथं म्यूट केलेला आहे. तर त्याचं कारण म्हणजे गाड्यांचा आवाज खूप येत होता, तर त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे. तर इथं मी 3 कवटाचा गर काढून घेतलेला आहे. तर एक पातेलं भरून कवटाचा गर निघालेला आहे. तर तेवढंच पातेलं भरून आपल्याला किसलेला गूळ घ्यायचा आहे. तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला जेवढं क्वांटिटी कवट आहे, तर तेवढीच क्वांटिटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर एका पातेल्यामध्ये मी कवटाचा गर काढून घेतलेला आहे. तर त्याच पातेल्यानं मी पातेलं भरून गूळ घेतलेला आहे. तर गूळ आणि कवट मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही चटणी खूप छान, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज खूप असते आणि याच्यामध्ये भरपूर सारं व्हिटॅमिन सी असतं. तर कवट प्रत्येकानं खाल्लंच पाहिजे. त्याचबरोबर कवटामुळे आपली जी इम्युनिटी पॉवर असते ती सुद्धा वाढते. तर कवटापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, सरबत, मुरंबा बनवतात, पण मला काही कवटाचा मुरंबा किंवा सरबत असं काही बनवता येत नाही. तर मी प्रत्येक वेळी कवटाची अशी चटणी बनवते आणि मला खूप आवडते. तर कोणी कोणी ही चटणी याच्यामध्ये पूर्ण ॲड करून याला गरम पण करतात गॅसवरती, पण मी त्याचं कारण म्हणजे ही चटणी अशी बनवल्याच्या नंतर पूर्ण मिक्स करून ठेवली आपण, तर मुरल्याच्या नंतर खूप छान आणि एकदम एवढी टेस्ट भारी लागते ना, मला तर खूप आवडते. म्हणून मी दरवेळेस अशीच चटणी बनवते. तर याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि त्या 1.5 चमचा चटणी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त. आता हे पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं. पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं, जेणेकरून जे गूळ आहे तर ते पूर्ण कवटामध्ये मिक्स होतो आणि चटणीला खूप छान टेस्ट येते. तर ही चटणी आपल्याला बनवायला खूप वेळ लागत नाही. मला तर इथं जास्तीत जास्त 10 मिनिट लागले असतील. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा की ही चटणी कशी होते, कशी नाही. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही चटणी टेस्टला कशी झाली आहे, कशी नाही, तुम्हाला आवडली की नाही. तर बघा 15 मिनिटानंतर चटणी पूर्ण मुरलेली आहे आणि तर अशी ही कवटाची चटणी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.